नमस्कार मित्रांनो. नमस्कार. जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्हाईल लूप बद्दल पाहिलं, तर लूप्स का वापरले जातात? सिंपली एकच टास्कला पुन्हा पुन्हा परफॉर्म करण्यासाठी, रिपिटेटिव्ह टास्कसाठी. ओके. त्याच्याने काय होतं, आपला टाइम आणि एफर्ट्स वाचतात. तर तेच बघता बघता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, 1 ते 5 पर्यंत नंबर्स प्रिंट करण्याचं युजिंग व्हाईल लूप. बरोबर. त्यात काय केलं होतं, सर्वात पहिले इनिशियलायझेशन डिक्लेरेशन ऑफ द व्हेरिएबल, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हाईल लूप, ज्याच्याने ते टास्क पुन्हा पुन्हा परफॉर्म होईल. ओके. नेक्स्ट व्हाईल मध्ये कंडिशन, ज्याच्याने तो लूप फिरायला मदत होईल. ओके. त्या कंडिशन मध्ये काय घेतलंय आपण, एक डायनॅमिक व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू चेंज होईल हर वेळेस, प्रत्येक वेळेस, आणि कुठपर्यंत पोहोचेल ती, एका फिक्स्ड व्हॅल्यू पर्यंत, जिथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि त्यांच्यामध्ये असतो कंपॅरिझन ऑपरेटर. त्याच्या कंपॅरिझनने समजतं की लूप फिरणार आहे किंवा नाही. ओके. याच्याने कंडिशन क्रिएट होते. नेक्स्ट, जर ही कंडिशन किंवा हे लॉजिक ट्रू असलं तर लूप एक्झिक्यूट होतो आणि त्याच्यामध्ये जे टास्क लिहिलेलं असतं आपण ते परफॉर्म होतं. ओके. टास्क परफॉर्म झाल्यावर काय, मग त्या टास्कला आपल्याला एंडिंग पर्यंत घेऊन जायला लागतं. नाही तर जो लूप असतो तो इनफायनाईट सिच्युएशन मध्ये फसू शकतो. म्हणजे जर सब टास्क नसलं तर काय होईल, इथं सिंपली नंबर प्रिंट होऊन जाईल, इथून परत हा या जागेवर जाईल कंडिशन चेक करायला. परत त्याला काय भेटेल, नंबर एकच भेटेल आणि एक हा 5 लहान आहे, तो परत प्रिंट करेल, परत तिथं जाईल. अशी ही सायकल ना कंटिन्यू चालत राहील. तर ह्या सायकलला कुठेतरी जाऊन थांबण्यासाठी आपल्याला सब टास्क द्यायला लागतात. सब टास्क काय करतं, सब टास्क लूपला एंडिंग पर्यंत घेऊन जायला मदत करतं. जो डायनॅमिक व्हेरिएबल आहे ना, त्याला चेंज करत 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 कुठपर्यंत पोहोचत होते, एंडिंग पर्यंत पोहोचत. हे बघा, डायनॅमिक व्हेरिएबल वापरलेला आहे आणि हे सब टास्क काय करते, त्याला एंडिंग पर्यंत पोहोचण्याला मदत करते. त्याची एंडिंग काय आहे, 5. म्हणजे ते दरवेळेस त्याच्यामध्ये 1 ने ऍडिशन करते. बरोबर. तसा हा लूप फिरून आपण 1 ते 5 पर्यंत प्रिंट केले होते नंबर्स. बरोबर. असं आपण व्हाईल लूप युजिंग ते टास्क परफॉर्म केलं होतं. तेच आपल्याला युजिंग फॉर लूप करायचं असेल तर बघा किती सोपं होऊन गेलेलं आहे. कसं, हे बघा, हा फॉर लूप आहे. नेक्स्ट, त्याच्यामध्ये काय, जे इनिशियलायझेशन आपण व्हाईल लूपच्या वरती गेलो होतो तेच आपण फॉर लूप मध्ये डायरेक्ट स्टार्टिंगलाच करू शकतो. बघा, इंट नंबर व्हेरिएबल नेम, त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करून दिला. जे इनिशियलायझेशन डिक्लेरेशन एकाच जागेवर. नेक्स्ट, लगेच त्याच्या राईट साईडला कंडिशन चेकिंग, ज्याच्याने लूप काय होतं, फिरणार आहे का नाही हे समजतं. लगेच त्याच्या राईट साईडला सब टास्क, ज्याच्याने लूप एंडिंग पर्यंत पोहोचायला मदत होते. ओके. आणि जो फॉर लूप आहे त्याच्यामध्ये आपलं टास्क जे आपल्याला पुन्हा पुन्हा परफॉर्म करायचं म्हणजे नंबर प्रिंट करायचं. ओके. याचं एक्झिक्युशन कसं होतं, जसा हा व्हाईल लूप चालतो ना तसंच. तर व्हाईल लूप कसं चालतो, सिंपली वरतून येता 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 पहिले इनिशियलायझेशन, म्हणजे डेटा स्टोअर होऊन जातो मेमरीमध्ये. नंतर व्हाईल लूपची इथं तो कंडिशन चेक करतो. कंडिशन जर ट्रू असली तर मध्ये जातो, टास्क परफॉर्म करतो, सब टास्क बघतो. ओके. सब टास्कचं काम पूर्ण करतो, परत कुठे जातो, या कंडिशनकडे. कंडिशन जर ट्रू असली तर परत मध्ये येतो, परत हे काम, परत कंडिशन कडे. ट्रू असली तर परत मध्ये, ह्या प्रकारे तो चालतो. जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तेव्हा तो खाली येतो. बरोबर. तर फॉर लूपचं बी तसंच काम. कसं, वरतून येत 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 सर्वात पहिले त्याला इनिशियलायझेशन भेटतं, इनिशियलायझेशन करून घेतो. नंतर मग कंडिशन चेक करतो. कंडिशन जर ट्रू असली तर काय करेल, या लूपच्या मध्ये चालला जाईल एक्झिक्यूट करण्यासाठी या टास्कला. मग इथं तो प्रिंट करून देईल, पहिले त्याचा टास्क करेल. त्याच्यानंतर इथून जाईल मग सब टास्क करेल. जसं व्हाईल लूप मध्ये होत होतं टास्क झाल्यावर सब टास्क, तर इथं बी तसंच. कंडिशन, नंतर टास्क, नंतर सब टास्क. ओके. सब टास्क डायनॅमिक व्हेरिएबलला पुढे मागे त्याला जसं घेऊन जायचंय तसं एंडिंग पर्यंत ते घेऊन जातं. नेक्स्ट, सब टास्क झाल्यावर परत कंडिशन तो चेक करेल. ओके. कंडिशन जर ट्रू असली तर परत तो लूपच्या मध्ये जाईल, टास्कला परफॉर्म करेल, आपल्या सिच्युएशन मध्ये 2 प्रिंट झाला. ओके. नेक्स्ट, परत कुठे जाईल, परत सब टास्क कडे जाईल, 1 ने इन्क्रीमेंट, परत कंडिशन चेक करायला जाईल. कंडिशन मध्ये 1 ने वाढला तर 3 प्रिंट होईल. किती प्रिंट होईल, 3. तो 3 इथे येऊन लागला. तसंच 4 प्रिंट होईल, 5 प्रिंट होईल, आणि जेव्हा इथं 6 होऊन जाईल, किती, 6. ओके. हा प्रिंट नाही झालेला आहे, ते इथं जसं 6 होऊन जाईल आणि तो कंडिशन चेक करायला जाईल, तर काय होईल, 6 हा 5 हून लहान आहे का, नाही. 5 च्या बरोबर आहे का, नाही. म्हणजे कंडिशन फॉल्स. तर
हा आता या लूप मध्ये जाणार नाही, हा बाहेर चालला जाईल इकडे. या पद्धतीने हा फॉर लूप काम करतो, त्या पद्धतीने हा वाईल लूप काम करतो. तर यांच्यामध्ये डिफरन्स काही दिसलं का तुम्हाला वर्किंग मध्ये? काहीच नाही. दोघींचा वर्किंग फ्लो सुद्धा सारखा आहे. ओके, काय दोघींचा वर्किंग फ्लो सुद्धा सारखा आहे, फक्त त्यांच्यामध्ये सिंटॅक्स म्हणजे दिसण्यात फरक आहे. याच्यात दिसण्यात फरक आहे, याच्यात दिसण्यात फरक आहे. कोणता सिंटॅक्स तुम्हाला सोपा वाटतोय हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जो पाहिजे तो लूप तुम्ही वापरू शकता.